अगदी अक्षय घरातला आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच. अगदी चांगलं क्रिकेट अक्षयने खेळलंय. सुपर गोलंदाजी, अगदी जो अनुभव आहे तो त्याचा तिथे पाहायला मिळालाय. चला आता वेळ जास्त दौडू नका. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहत आहे. मैदानाच्या दिशेला रवाना झाले. एका बाजूला चिरागला आपण पाहतोय आणि त्यांच्या सोबतीला विनायकला आपण पाहतोय. तेज ऊर्जा पास्तळ नरपड असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागे या अगोदर आपण पाहिलं काय सुंदर क्रिकेट त्यांनी खेळलंय. अचिवस दांडी या संघाला नमवलं आणि आता हा सामना जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे, त्यांनी देखील अप्रतिम अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळलंय. इथून जर तुम्ही जिंकलात तर सुपर 8 मध्ये तुमचं स्थान हे पक्क होईल. आता या दोन संघांमधनं कुठला संघ धन्यवाद आदरणीय संजीव भास्कर घरत सरावली गावाचा आभूषण सरांना विनंती आहे आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. खासदार चषक आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. आदरणीय सन्माननीय संजीव भास्कर घरत प्लीज या आणि आदराने सन्मानाने व्यासपीठावरती विराजित होण्याची कृपा करा. धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं तर पहिला बॉल फेस करताना हळवारपणे या चेंडूला खेळलं. चिराग आणि विनायक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं विनायकने जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाही आहे, परंतु ती जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे, कारण की हा सामना जर आपण पाहिला तर खूप महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. इथे मात्र आपण पाहतोय अगदी चांगला बॉल रुपेशचा आपण पाहत आहे. अगदी सुपर बॉल रुपेशचा यावेळेला मात्र पाहायला मिळाला. पायावरती आदळलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. लेग बायसचा सिग्नल यावेळेला मात्र पंचांकडे येतोय. एक्स्ट्रा रन ही इथे पाहायला मिळते. रुपेश तांडेल जर आपण पाहिलं तर एक मोठं नाव आहे मुरबे परिसरातलं. 40+ एज ग्रुपमधला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि आजही चांगलं कॉन्ट्रीब्युशन देणं जाणतो. आणि ते कॉन्ट्रीब्युशन का चांगलं येतं, का चांगला खेळ होतोय, त्यामागे त्याचा फिटनेस हा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र अगदी चांगला फटका स्वीपचा पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. ॲथलेटिक वर्क या वेळेला मात्र चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा मात्र रोखू शकणार नाही आहेत. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 4. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. खासदार साहेबांचं या ठिकाणी उद्या आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर हे क्रिकेटमय वातावरण आपल्याला पाहायला देखील मिळतं. आणि उद्या ऑल इंडिया आयकॉन्स विशेषतः हे प्रमुख आकर्षण या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ते आयकॉन्स कोण आहेत ती यादी आमच्यापर्यंत येईल आणि डेफिनेटली ती नावं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. 4 चेंडू आत्तापर्यंत झालेले आहेत. 4 चेंडूंच्या खेळानंतर तेज ऊर्जा पास्तळ नरपड या संघाची धाव संख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती झाले 4. एकविरा स्पोर्ट्स मुरबे आपण पाहताय तर आत्तापर्यंत गोलंदाजी करीत असताना चांगली गोलंदाजी रुपेश तांडलच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटॉस बॉल हळवारपणे या चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक तिथे येत आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र आपण पाहताय तर 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2च्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या ही झालेली आहे धाव फलकावरती 6. उद्याच्या दिवसात इथे मात्र प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळेल, कारण की प्रत्येक ऑल इंडिया आयकॉन्सचे मात्र मोठा फॅन क्लब इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो फॅन क्लब या मैदानावरती अलोट गर्दी आपल्याला उद्याच्या रात्रीत पाहायला मिळेल. हा डगआउट आपण पाहताय. अतिशय सुंदर पद्धतीने हे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. विदुरजी पाटील यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि ते देखील एक काळ होता त्यांनी गाजवलाय फायर पास्टर टीमकडनं खेळताना आणि अशा नवनवीन संकल्पना या त्यांच्याच माइंडमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. तिथे मात्र चांगले एफर्ट्स विकेट किपरचे बॅटची कडा लागली. संधी निर्माण झाली होती परंतु विकेट किपरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अक्षयला आपण पाहताय ॲज अ कॅप्टन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल शफल मुवमेंट झाली. बॅटची कडा लागली. त्यानंतर तो पिक करण्याचा प्रयत्न विकेट किपरचा होता परंतु यश काही विकेट किपरला आलं नाही. परंतु ते एफर्ट्स अगदी कमालीचे पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे तेज ऊर्जा पास्तळ नरपड या संघाची फलकावर बिनबाद 6. जे छोटे कंपनी आहे तिथे त्यांना मी विनंती करतोय की आपण इथे या वडे बॉल बॉय जे बॉल देत आहेत अगदी खरंच खूप चांगली कामगिरी करतायत.
अगदी बघा ती चेहऱ्यावरती असलेली त्याची गोड स्माइल भरपूर काही गोष्टी सांगून जाते. प्रेम आलेला आहे षटक क्रमांक दुसरा घेऊन. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. किपरच्या हातामध्ये चेंडू येताना पाहायला मिळतोय. अगदी प्रेमची गोलंदाजी मी अगदी जवळून पाहिली ते शिरगावच्या मैदानावरती. काय सुपर गोलंदाजीचा तो स्पेल शिरगाव चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता. आणि तोच गोलंदाज जर आपण पाहतो तर आज देखील आपल्या गोलंदाजीचे जलवे आंबटगोड मैदानावरती खासदार चषकामध्ये बिखरत असताना पाहायला मिळतोय. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल होता. यावेळेला मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न. गली रिजन मध्ये चेंडू जातोय. फेकी अगदी अप्रतिम डायरेक्ट हिट इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र तिसऱ्या पंचांची घेतली गेली आहे मदत. डिसिजन हा पेंडिंग पाहायला मिळतोय का अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण झालं त्यानंतर डायरेक्ट हिट. त्यानंतर तो निर्णय जो आहे तो तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. नॉट आउट यावेळेला मात्र राकेश राऊत सरांनी या ठिकाणी कळवलं गेलेलं आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मात्र कौतुक करावं लागेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडू टाकला त्यानंतर फलंदाजांना त्या चेंडूला खेळलं. स्लाइस केलं. फिल्डर तिथे होते गलीला हार्दिक आणि हार्दिकने फेकी केली. अगदी काय थ्रो केलाय. सुपर्ब अगदी क्लास. आमचं कॅमेरामनचं देखील कौतुक करायला हवं ज्या प्रकारे त्याने या सर्व घटना मैदानातल्या कव्हरअप केल्यात कॅप्चर केल्यात. अनुराग चव्हाण एक कमाऱ्याचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो आणि सूरजला आपण पाहताय यादव नगरचा ब्रँड. मुन्ना जयस्वाल यांना देखील आपण बऱ्याचदा पाटील्स नेटवर्क सोबत पाहतो. इथे मात्र काय जबरदस्त फटका पिकअप शॉट इथे पाहायला मिळतोय. खणखणीत फटका. षटकार चिरागच्या बॅटमधनं 6. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चिरागने स्वतःला मात्र जागा बनवली आणि काय जबरदस्त कलात्मक पद्धतीने त्या चेंडूला खेळलं. अप्रतिम पिक केलं त्या लेंथला आणि या 6 रनने आपण पाहतोय तर अगदी धावा आता वेगानं पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. 13 धावा चिराग. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं चांगलं कॉन्ट्रीब्युशन चिरागने आपल्या संघाकरता केलं होतं. तेज ऊर्जा पास्तळ नरपड आणि त्याने देखील वक्तव्य केलं होतं की जेव्हा जेव्हा आम्ही इथे येतो खेळण्याकरता एक वेगळाच फील येतो या मैदानावरती आल्यानंतर. आणि विथ द फील्ड चिराग सध्या मात्र बॅटिंग करताना देखील पाहायला मिळतोय. 7 बॉल आतापर्यंत चिराग खेळलाय. 7 बॉलमध्ये 11 रनची महत्त्वपूर्ण खेळी तो त्याच्या बॅटमधनं खेळताना दिसतोय. परंतु सध्या पॉवर प्लेची षटक आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याचं एक इंटेंट क्लिअर दिसतंय की मला जास्तीत जास्त धावा जमवायचे आहेत, मोठे फटके खेळायचे आहेत आणि ते मोठे फटके सध्या चिरागच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहू शकाल पंचांकडे विकेट किपरनं अपील केली परंतु त्याचा फारसा काही प्रभाव पंचांवरती पाडता आला नाहीये. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. धीम्या गतीचा बॉल. विकेट किपर अक्षयच्या हातामध्ये चेंडू गेला. अपील त्यानं केली. फारसा प्रभाव काही पंचांवरती पाडू शकलेला नाहीये. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रेम. आणि यावेळेला मात्र मोठी एज आणि टेकन विकेटचं झालंय इथे पतन. गॉन. मुरबे संघ थोडंसं स्पीडअप करा कारण की वेळ जी आहे ती थांबणार नाहीये. 15 मिनिटं बाकी आहेत आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला अजूनही उर्वरित 3 षटकं हाताळायची आहेत आणि ते 15 मिनिटं जर निघून गेली तर निश्चितपणे तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर हा आतमध्ये घ्यावा लागेल. आत्तापर्यंत आपण पाहिलं 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकानंतर तेज ऊर्जा पास्तळ नरपड या संघाची धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 13 झाले. पहिला धक्का या ठिकाणी दिला गेलाय. भरोशाचा फलंदाज जर आपण पाहिलं अगदी ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर मी मगाशी देखील उल्लेख केला की रेकॉर्ड ब्रेकिंग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि व्ह्यूअरशिपच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 26,000 व्ह्यूअर्स आत्तापर्यंत आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
म्हणजे या स्पर्धेवरती, या खासदार चषकावरती, विदुर पाटील साहेबांवरती, हेमंत सावरा साहेबांवरती हे प्रेक्षकांचं मात्र प्रेम आहे. 5 दिवसात आतापर्यंत आपण पाहिलं तर 1,60,000 ही व्ह्युअरशिप आपल्याला या स्पर्धेची पाहायला मिळते. हा दर्जा आहे या आंबटगोड मैदानाचा, हा दर्जा आहे या खासदार चषकाचा. रुपेश षटक क्रमांक आपण पाहताय तिसरा हाताळण्याकरता सज्ज झालाय. रिव्हर्स स्वीपचा अँगल फलंदाजाने बनवला होता, फेकी केली नॉन स्ट्रायकर एंडला. तिथे मात्र आपण पाहताय अमितला बॅकअपला चांगलं बॅकअप त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या सिंगलने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14. 14 धावा या धाव फलकावरती लागल्यात. पंचांना आपण पाहताय अतिशय सुंदर पंचगिरी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अक्षय नाईक, अभित तांडेल, राकेश राऊत हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्यानं पालघर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे पंच बिझी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर का मिळत आहेत तर त्यांच्याकडे ती क्वालिटी आहे, तो दर्जा आहे आणि त्याच्याचमुळे मात्र अनेक स्पर्धांमध्ये त्यांना बोलावणं येतं. तुम्ही जर क्वालिटीवालं काम कराल तर डेफिनेटली तुम्हाला ते बोलवणं येतं म्हणजे येतच, परंतु त्या कामामध्ये शॉर्टकट कधीच नसावा. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉफ्टेड स्ट्रोक या क्षेत्ररक्षक, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमधा चेंडू पडताना पाहायला मिळतोय. यस, एक मिनिट. संजू भास्कर घरात सरावली या ठिकाणी पाहुणे उपस्थित झालेत. गणेश भाऊ यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यस, कॅमेरामॅनला विनंती असेल प्लीज. यस, त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला बाबू घरात यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान मात्र केला जाईल. यस, बाबू घरात यांना देखील विनंती असेल आपण देखील या. गणेश भाऊच्या हस्तेच मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाईल. ओ टू कॉम्बॉक्स आलेल्या सर्व मान्यवरांचा करूया आपण खासदार चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेलाय. हा VIP डॅश देखील आपण पाहताय दाखवला जातोय मेगा स्क्रीनवरती. 2.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या धावफलकावरती तेज ऊर्जा पासळ नरपड या संघाची झालेली आहे 17. सध्या जरी आपण पाहिलं तर नरपडचे फलंदाज चाचपडत खेळत आहेत, परंतु त्यांच्यामध्ये क्षमता आहे कुठल्याही क्षणाला मोठे फटके खेळण्याची. त्याचा प्रत्यय आपण अचिवर्स दांडी विरुद्धच्या त्या सामन्यामध्ये पाहिलात. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना षटकातला चौथा बॉल घेऊन. इथे मात्र अगदी चांगला बॉल, फुलर लेनचा मारा, त्याला सॉफ्ट हँडने नरम हाताने चेंडूला खेळले. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. एक रन तिथे पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 18. अगदी पाटील नेटवर्कची टीम देखील अगदी चांगलं वर्क करताना आपल्याला पाहायला मिळते. हिमांशू सिंगला आपण पाहताय, विघ्नेश ठाकूर, अथर्व राऊत याला देखील आपण पाहताय आणि त्याचबरोबर दीपला देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर तुषार मोरे यांचं कौतुक करू तितकं कमी आहे, कारण की ही जी फ्लड लाईट्स आपण पाहताय अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला उपलब्ध त्यांनी करून दिली आहे. इथे मात्र चांगला बॉल, त्या बॉलला मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा खेळलंय. फिल्डर तिथे आहेत. एक रन तिथे पाहायला मिळते. याही षटकात जर आपण पाहिलं तर रुपेशची गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळाली. आतापर्यंत 5 बॉल रुपेशने टाकलेत आणि या 5 बॉलमध्ये जर आपण पाहिलं 6 धावा त्यांना मोजल्यात आणि एक कंट्रोलेबल षटक कसं हाताळावं ते रुपेश तांडेलनी या षटकामध्ये दाखवलंय. लौकिक आपण पाहिलं तर 4 वरती नाबाद आहे. विनायक देखील त्याला साथ देताना 2 वरती तो देखील नाबाद आपल्याला पाहायला मिळतोय. 6.71 ची सरासरी ही सध्या पाहायला मिळते आणि जर ही सरासरी वाढवायची आहे तर तुम्हाला धावांचा वेग हा वाढवावा लागेल, परंतु एकविरा स्पोर्ट्स मुरबेचे गोलंदाज कुठल्याही प्रकारची संधी उपलब्ध करू देत नाही. तिथे मात्र फेकी केली आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी सुरक्षित बाल बचावलेत फलंदाज असं नक्कीच म्हणावं लागेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण झालं, फेकी केली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कदाचित अक्षयच्या हातामध्ये तो चेंडू दिले असता तर डेफिनेटली तिथे ती विकेट जाताना पाहायला मिळाली असती. परंतु जर तर या चर्चा क्रिकेटमध्ये आपण करत नाहीत. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय तेज ऊर्जा पास्तळ नरपड या संघाची झाली आहे 1 गडी बाद 21. यस डीजे.
थँक्यू सो मच. डीजे धन्यवाद. ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर तेज ऊर्जा पास्थळ नरपड या संघाची धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 21 झाले. पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं पहिलं रुपेशांनी हाताळलं होतं. अप्रतिम गोलंदाजी रुपेशची पाहायला मिळाली होती. त्या षटकात जर आपण पाहिलं तर 6 धावा त्यानं मोजल्या होत्या आणि त्याचबरोबर प्रेम आपण पाहिलं तर दुसरं षटक हाताळलं होतं, त्यानं 7 मोजल्या. त्यानंतर रुपेश पुन्हा षटक क्रमांक 3 घेऊन आला आणि त्याही षटकात आपण पाहिलं तर 8 धावा मोजल्यात. म्हणजे अगदी पहिली 3 षटकं जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचा वरचष्मा हा पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता पुन्हा एकदा प्रेम सज्ज झाला. इथे मात्र अगदी चांगला फटका मैदानी लगत चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेला. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं एक धाव तिथे पाहायला मिळते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. अगदी चांगली नियंत्रणबद्ध गोलंदाजी सध्या पाहायला मिळते आणि ही नियंत्रण गोलंदाजी जर आपण मागील स्पर्धेमध्ये पाहिलं घिवलीच्या मैदानावरती काय जबरदस्त गोलंदाजीचा तो अटॅक मुरबे टीमचा पाहायला मिळाला होता आणि तोच सेम बॉलिंग अटॅक त्यांचा याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. इथे मात्र बॅटची कडा लागली आहे. विकेट किपर फ्रेम मध्ये यतीन येतोय. अगदी चांगला कॅच इथे टिपला जातोय. विकेटचं बटन गॉन. डीजे थँक्यू. डीजे धन्यवाद. नवीन फलंदाज आपण पाहताय परेश. मागील मॅच सामनावीरचा पुरस्कार ज्यांच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा एक दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. इथून जर आता आपण पाहिलं तर सध्या तेज ऊर्जा पास्थळ नरपड या संघाची गाडी जी आहे ती एकेरी दुहेरींवरती चालते. आता या गाडीला त्यांना कुठेतरी पुढे घेऊन जावं लागेल वेगामध्ये. 22-2 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती प्रेम जर आपण पाहिलं त्या भन्नाट स्पेल आत्तापर्यंत प्रेमचा पाहायला मिळतोय. 1.2 षटकं त्यानं हाताळले. त्यामध्ये आपण पाहिलं 8 रन त्यानं दिलेत आणि 2 विकेट हे त्यानं प्राप्त केलेत. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. षटकातला तिसरा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल चाचपडत खेळताना पहिलाच बॉल इथे पाहायला मिळतोय. अगदी प्रेमची गोलंदाजीची शैली जर आपण पाहिली तर रनअप घेतात त्यावेळेला मात्र कुठेतरी धीम्या गतीने ते निघतात आणि त्यानंतर खांद्याच्या साह्याने जो चेंडू डिलिव्हर्ड होतो अप्रतिम. सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते. डिसिजन इज पेंडिंग यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. अगदी फेअर बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. योग्य प्रकारचा हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. शफल मुवमेंट इथे फलंदाजाची पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे आपण पाहू शकला तर हा योग्य बॉल या ठिकाणी रिव्ह्यू लॉस्ट होताना पाहायला मिळतोय बॅटिंग टीमचा. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळले. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. एक धाव घेतले. दुसरा करता वळताय. चुकीचा कॉलिंग परंतु सुरक्षित फलंदाज हे सध्या तरी पाहायला मिळत आहेत. अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र तो कॉल त्यांनी नकारला आणि पुन्हा एकदा आपल्या क्रीजकडे वळले. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा होते लौकिक आणि परेश. आता त्या चर्चेमधनं निष्पन्न काय होईल. 3.4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय तेज ऊर्जा पास्थळ नरपड या संघाची पाहायला मिळते 23. कारण की हा सामना जर आपण पाहिला तर दोन्ही संघांकरता खूप महत्त्वाचा आहे. कारण की इथून जो जिंकणार त्याला सुपर 8चं तिकीट मिळेल आणि ते सुपर 8 मध्ये पोहोचणारा संघ एकविरा स्पोर्ट्स मुरबे असणार की तेज ऊर्जा पास्थळ नरपड. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल टप्पा पडला. कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. अगदी आपण पाहू शकाल टप्पा पडला त्यानंतर टॉस होणारा चेंडू कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. 3.5 षटकं झाले. 23 धावा या बोर्डावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल इथे मात्र फटका खेळलाय. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एक धाव घेतले. दुसऱ्या करता वळत आहेत आणि इथे मात्र आपण पाहताय काय घडलंय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची घेतली मदत. सॉफ्ट डिसिजन जर आपण पाहिलं तर आउट दिलाय. पाहूया आता तिसऱ्या पंचांच्या नजरेतनं काय येत आहे.
अँड यस इट इज OUT आउट. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका खेळला त्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे आले क्षेत्ररक्षकांना फील्ड केलं फेकी केली विकेट किपर एंडला यतीनचा कौतुक करावं तितकं कमी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्यानं जो यष्ट्यांवरती चेंडू लावला थोडा उशिराने मात्र बॅट स्लाईड तिथे होताना पाहायला मिळाली आणि इथे आपण पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर तेज ऊर्जा पास्थळ नरपड या संघाची झाली आहे धाव फलकावरती 24. चार षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय तेज ऊर्जा पास्थळ नरपड या संघाची झाली आहे 24. काय गोलंदाजी होते एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाची अगदी अप्रतिम एका चांगल्या डिसिप्लिनमध्ये चांगल्या टप्प्यावर चांगल्या वेगावरती नियंत्रण करत भन्नाट गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. आता नवीन गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालाय अमित. इथे मात्र अगदी चांगला बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला परेशने मात्र पिक केलं त्या लेंथला. इथे मात्र थोडंसं ढिसाळपणा क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाला परंतु बॅकअप अगदी चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा देखील फलंदाजांनी उचललाय. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 26. 7 मिनिटं आहेत हे षटक कंप्लीट करण्याकरता. अगदी वेळ जी आहे ती मात्र योग्य प्रकारे पाळली जाते. सध्या तरी आपण पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स मुरबे या टीमकडनं इथे मात्र बॅकफुटला गेले चांगला फटका तिथे पाहायला मिळतोय. ती ज्या फटकेबाजीची आवश्यकता आहे ती फटकेबाजी होत नाहीये त्याचं कारण एकच आहे जी होणारी अगदी चांगली गोलंदाजी त्यानंतर क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. जी क्षेत्ररक्षण देखील होते अप्रतिम क्लास. सध्या तरी आपण पाहिलं तर चाचपडत बॅटिंग होताना पाहायला मिळते परंतु हा संघ असा आहे की कुठल्याही क्षणाला हा बॅटिंगचा गेअर बदलेल आणि धावा देखील वेगानं जमवेल. षटकातला 3रा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती अमित. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलाय हवेमध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतोय इथे लागलाय 4था धक्का तेज ऊर्जा पास्थळ नरपड या संघाला. थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळते 4 गडी बाद 4 धक्के या ठिकाणी मात्र दिले गेले. धावसंख्या आपण पाहतोय निव्वळ पाहायला मिळते फलकावरती 27. नवीन फलंदाज जर आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय निखिल. अमितने 3 चेंडू जर आपण पाहिलं तर तिन्ही चेंडू अगदी योग्य प्रकारे हाताळले त्याने. पहिल्या बॉलवरती 2 आल्या त्यानंतर सिंगल आली त्यानंतर फलंदाजाला फटका खेळण्यास त्यानं भाग पाडलं आणि तो झेल तिथे पाहायला मिळाला. त्याचं रूपांतरण विकेटमध्ये होताना पाहायला मिळालं. 4 गडी बाद 27. षटकातला 4था बॉल अमित घेऊन तयार. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न विकेट किपर पुन्हा एकदा पुढे येत आहेत फेकी करतात. नो स्ट्रायकर एंडला तिथपर्यंत 1 रन तिथे पाहायला मिळते. लेग बायचं सिग्नल यावेळेला मात्र पंचांकडनं येतोय आणि या एक्स्ट्रासच्या मदतीने आपण पाहू शकला तर धाव संख्या धाव फलकावरती 28 झाले. 28 रन्स ऑन द बोर्ड. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने अमित. ओहो अगदी चांगला बॉल यॉर्कर लेनचा वापर यावेळेला मात्र केला. गती कमी राखली फलंदाज. त्या ठिकाणी आपण पाहिलं परेश रन घेताना मात्र थोडेसे निसटले आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर दुसऱ्या करता ते निघणार होते परंतु एकाच धावेवरती त्यांना सॅटिस्फाईड व्हावं लागलं आणि या 1च्या मदतीने आपण पाहू शकताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 29. काय गोलंदाजी केली आहे एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीमने. कौतुकास पात्र अशी गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आहे. षटकातला शेवटचा बॉल इथे मात्र बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि या सिंगलने आपण पाहताय तर झाली आहे षटकाची समाप्ती.
5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 4 गडी बाद 30. यस थँक्यू डीजे. अजयजी घरत साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन मात्र स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर दिनेश करत यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन मात्र स्थानापन्न व्हा. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला पवनसुत नवली जप्पा 11 आणि त्यांच्या विरुद्ध फ्रेंड्स सरावली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करीन की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तेज ऊर्जा पास्तल नरपड या संघाची झाली 30. शेवटचं आणि अंतिम षटक जयेश घेऊन आलाय. अगदी तंत्रशुद्ध फटका इथे पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच पाहायला मिळालाय. डीप पॉइंटच्या दिशेला 4 चौकार. काय अतिशय सुंदर फटका, कलात्मक फटका. चेंडूला पाहिलं, ओळखलं आणि त्यानंतर पॉइंटच्या दिशेला खेळलं. पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून दुसऱ्या अँगलमधनं आपण पाहिलं. काय सुंदर तंत्र वापरलं. या चौकाराच्या साह्याने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 34. शेवटचं षटक मार्ग असते. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूंमध्ये निखिल किती धावा जमेल आणि ते पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. पाहूया षटकातला दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती जयेशचं पहिल्याच बॉलवरती चौकारानं स्वागत केलंय. दुसरा बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. वेगवान मारा यावेळेला मात्र गोलंदाजाने केलाय. या अगोदरचा पहिला चेंडू जर आपण पाहिला तर आखूड राखला, त्यानं गती कमी राखली आणि त्याचाच फायदा वेट अँड वॉश निखिलने केला आणि चौकाराची मोहर तिथे उमटवली. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या सत्रातले. सुरू असलेली लढत आपण पाहताय तेज ऊर्जा पास्तल नरपड त्यांच्या विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स मुरबे. षटकातला तिसरा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळले. हार्दिक यावेळेला मात्र चेंडूला चेस करतोय, परंतु वेगानं चेंडू जातोय सीमा पार. आलाय चौकार. 4 धावा. काय अतिशय सुंदर फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला. ऑफ स्टंपवरती मात्र पेश केलेला बॉल त्याला मात्र पाहिलं, ओळखलं आणि अगदी पॉइंटच्या वरनं चेंडूला खेळलंय. हे तंत्र मात्र प्रत्येक फलंदाजाने अंगीकारलं पाहिजे आणि तेच यावेळेला मात्र अंगीकृत करत असताना फलंदाज सध्या आपण निखिल पाहतोय का सुंदर बॅटिंग, सुंदर क्लास निखिलचा इथे पाहायला मिळालाय. 38 धावा बोर्डावरती लागल्या. षटकातला चौथा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने ज्या वेगात चेंडू टाकला ते वेगाचा वापर क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करायला हवं. विशाल तरी तिथे आपण पाहताय शॉट थर्डमॅनला ज्या वेगात चेंडूवाला पण प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगली बाळगला, चेंडूला अडवलं या ठिकाणी आपण पाहताय. तर या सिंगलने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 39. 39 धावा. षटकातला 5वा बॉल. आता 2 चेंडू बाकी आहेत. आता दोन्ही चेंडू निर्णायक असणार आहे. त्या 2 चेंडूंवरती जर 2 मोठे फटके आले तर डेफिनेटली एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल तेज ऊर्जा पास्तल नरपड संघाची पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र चांगला बॉल होता, पायावर टाकला, त्या बॉलला मात्र पिक केलं, खेळलं, मैदानी लगत चेंडू मिड विकेटच्या दिशेला गेला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, त्या सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं आणि या 2च्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 41. 41. 5.5 षटकांचा खेळ झालाय. चला बोथ टीम कॅप्टन्स टॉस करण्याकरिता या पवनसुत नवली जप्पा 11 विरुद्ध फ्रेंड्स सरावली. 1 मिनिट. या ठिकाणी सालवड गावचे सदस्य अमोलजी मोरे साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन मात्र स्थानापन्न व्हायचंय. ओर टू कॉम्बॉक्स. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल, धीम्या गतीचा बॉल हाताळला, शॉट फाईन लेगला चेंडू जातोय. 1 धाव घेतली, दुसऱ्या करता वळतायत, परंतु या एकाच धावेवरती समाधान दुसरा घेण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र आपण पाहताय तर रनआउटच्या माध्यमातून लागला गेला धक्का. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर
धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या धाव फलकावरती झाले 42. 43चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग एकविरा स्पोर्ट्स मुरबे या टीमकडनं कशा प्रकारे केला जाईल, जाऊया आपण दुसऱ्या डावाकडे. डीजे धन्यवाद. चला या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरिता पवनसूत नवली जप्पा 11 संघाचा कर्णधार आणि फ्रेंड्स सरावली संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता त्वरित या. पवनसूत नवली जप्पा 11 संघाचे कर्णधार आलेले आहेत प्रणयजी घरत, अजयजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करीत आहोत. फ्रेंड सरावलीने या ठिकाणी फार पासळ कॉल केलेला आहे. नाणेफेकीचा कौल फ्रेंड सरावली संघाने जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पवनसूत नवली जर आपण पाहिलं तर एक पालघर जिल्ह्यातली मोठं नाव आहे आणि दोन्ही संघ जर आपण आपल्या तर एकाच समाजातले आहेत. आता काय रणनीतीने तुम्ही पवनसूत नवलीच्या अगेन्स्ट उतरणार आहात? पवनसूत नवली खूप चांगली टीम आहे आणि खूप वर्षापासूनची टीम आहे, तर त्यांच्यासमोर आम्ही आमचा चांगला गेम खेळण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावायचा प्रयत्न करू. कमीत कमी धावा. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. प्रणय घरत मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर तो एक जुन्या काळातला प्रणय घरत होता. तो प्रणय घरत पाहायला मिळाला. तुषार घरत देखील त्याच अंदाजामध्ये पाहायला मिळाला. आता या मॅचमध्ये काय रणनीती असणार आहे पवनसूत नवलीची? आम्ही कमीत कमी 50 रन धावा करायचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वेलकम बॅक. हा आमचा मुख्य क्रीडा मंच तुम्हाला दाखवला जातोय, जिथे स्पर्धेचे आयोजक, नियोजक, सूत्रधार, शिल्पकार, धारकरी आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय विदुरजी पाटील साहेब एक अतिशय चांगलं व्यक्तिबल आहे, सुजाण नागरिक, चांगलं वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व यांची धगधगती मशाल आणि या खासदार चषक 2026चे प्रमुख शिल्पकार, एक उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय व्यक्तिबल आहे म्हणून सरांची ओळख आहे. म्हणतात ना की फुलाला फूल जोडला तर फूल हार बनतो, दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते आणि माणसाने जर माणूस जोडला तर माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं. तसं ह्या पास्तळ प्रभागातील 16 ग्रुप्सना एकत्रित आणण्याचं कार्य केलं आहे आदरणीय सन्माननीय विदुरजी पाटील सरांनी आणि या स्पर्धेचं अतिशय भन्नाट असं नियोजन करून दाखवलेलं आहे. तब्बल 1 लाख आणि 10,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली ही स्पर्धा आहे. मालिकावीर खेळाडूकरिता आकर्षक स्वरूपामधील बायसिकल देखील आपण पाहतोय. 2 हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेला आपण जगभरामधील 7ही खंडांमध्ये पोचवित आहोत. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका आणि त्या 7 खंडांमधील 195 जे देश, ते 195 देशांपैकी 182 देशांमध्ये ही स्पर्धा थेट प्रसारणासहित पोहोचलं. चाड हर्ले, स्टीव्ह चेन, जावेद करीम या 3 वैज्ञानिकांनी
कॅलिफोर्निया येथे तो शोध लावला यूट्यूबचा आणि त्याच माध्यमातून आज मात्र पाटील नेटवर्कचा विचार जर आपण केला तर 2015मध्ये सालवडपाडा येथून मात्र ती सुरुवात झाली होती. नितेश पाटील त्या किस्स्यावरती चर्चा जर आपण करूया तुर्तास वळत मॅचच्या दिशेने. बॉलर तयार. पहिल्याच चेंडूवरती डेलिकेटली टच केलेला आहे. नरमाताचा वापर होता. स्टीव्ह स्मिथ कॉपीबुक स्टाईलने दोन संघांमध्ये ही महत्त्वपूर्ण आणि निर्णायक लढत सुरू आहे. एका बाजूने जर आपण पाहिलं तर तेज ऊर्जा पास्तळ नरपड हा संघ जो आहे तो पहिल्या सत्रामध्ये धावांशी झगडताना बघायला मिळाला. अर्थातच 42 धावा त्यांनी परिपूर्ण केल्या आणि एकविरा स्पोर्ट्स मुरबे या टीम समोर 43 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. जन्मेश आणि विशाल परेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये ज्यांनी 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. खूप चांगला त्यांचा स्पेल राहिला होता. परेश एक यशस्वी गोलंदाज कसा असावा याचं अत्यंत मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि पोलीस दलामध्ये कार्यरत हा एक हुकमी का सध्या गोलंदाजी करतोय. रायझिंग डिलिव्हरीज प्रेझेंट केल्या जात आहेत. खेळपट्टूपासून खूप चांगली मदत मिळते आणि आतापर्यंत या षटकामध्ये तिन्ही चेंडू योग्य लेंथ अँड लाईनवर योग्य पेस अँड मुवमेंट सहित चांगल्या व्हेरिएशनच्या आधारावर हाताळण्यात आलेले आहेत. 3 चेंडू 3 धावा. चांगली बॉलिंग. येथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हसलाय. फलंदाज रुसलाय. बिग विकेट बिग लॉस. टिपलाय झेल संपलाय खेळ. महत्वपूर्ण फलंदाज शार्क मासा जाळ्यामध्ये गुंतवण्यात आलाय. विशाल स्वस्तात बाद झालेले आहेत सॉफ्ट डिसमिसलच्या स्वरूपामध्ये. पहिला झटका लागलाय एकविरा स्पोर्ट्स मुरबे या टीमला आणि परेश एक विकेट टेकर बॉलर. ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवलं जातं. पूर्णपणे मिस टायमिंग हिट होतं आणि शॉर्ट स्वीपर कव्हर झोन मध्ये सुंदर झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. कनकच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. स्वस्तात बाद झाले विशाल. सुपर बॉलिंग. परेशच्या माध्यमातून खूपच दर्जेदार गोलंदाजी होत्या. या आधीच्या सामन्यामध्ये 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता परेश यांनी. खूप चांगल्या फॉर्म मध्ये जेव्हा मात्र अंबटगोड क्रीडांगणामध्ये खेळण्यासाठी येतात तेव्हा इतिहास लिहून जातात. परेश पहिलं षटक देखील यशस्वी आहे. ज्या रीतीने आपण पाहिलं होतं 27 जुलै 1956 मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये जिम लेकर असा एक गोलंदाज होता ज्याने 19 विकेट घेतले होतं आणि आजच्या नाईटमध्ये सर्वाधिक सक्सेसफुल बॉलर आहे. 2 षटकांमध्ये जर तुम्ही 6 विकेट्स घेत असतील तर खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. नव्याने फलंदाज आलेले आहेत. हार्दिक मेर हा देखील चेंडू खूपच चांगला होता आणि अगदी फील्ड अटॅकला अनुसरून केलेली ही गोलंदाजी आहे. बघा पहिल्या षटकामध्ये केवळ आतापर्यंत जर आपण विचार केला ना मित्रांनो तर फलंदाजांना अक्षरशः नाचवलंय. आपल्या तालावरती नच बलिये 5 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा 1 विकेट. कारण 43 डिफेंड करायचे आहेत. टार्गेट देखील कठीण आहे परंतु ह्या मैदानामध्ये आताच केतन राऊत यांच्या समेत आमची चर्चा झाली आणि ते सांगत होते की कधी कधी 30-25 देखील या मैदानामध्ये चेस होत नाही कारण आताच्या क्रिकेटची एक शोकांतिका आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 4 धावा फलकावर आणि 1 विकेट. आताच्या क्रिकेटमध्ये फलंदाज सिंगल डबल विसरत चाललेला आहेत. क्रिकेटचा जो मूलभूत पाया आहे तो कुठेतरी मिसिंग आहे आणि त्या कारणास्तव ह्या क्रीडांगणामध्ये 24 धावा 30 धावा त्या देखील डिफेंड झालेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली परेशांच्या माध्यमातून. आपलं कसब कला कौशल्य नैपुण्य तरबेजपणा उच्च हातोटीने सराईतपणे दर्शवून दिला आणि पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा दिल्या. आता 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 30 चेंडूंमध्ये 39 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. खूप चांगली सुरुवात झाली
तुम्हाला जर इमारत मजबूत बनवायची असेल तर पाया भक्कम असावा लागतो. क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवातीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि ती सुरुवात मिळवून दिली परेश या गोलंदाजाने. आता दुसऱ्या षटकामध्ये मिस्टर लौकिक आलेले आहेत बॉलिंग रनवेवर षटकातील पहिला चेंडू घेऊन. खडे खडे खेळलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने तंत्रशुद्ध फटक्यांची निवड केली आणि सिंगलचं हे रोटेशन आपल्याला बघायला मिळालं. सद्यस्थितीमध्ये धावसंख्येचा ग्राफ फार धीम्या गतीने पुढे सरसावतोय. क्रिकेटचा हा खेळ असा आहे ना मित्रांनो, यामध्ये तुम्हाला भरपूर संयम देखील दाखवावा लागतो आणि भरपूर स्ट्रगल देखील करावा लागतो. तर कुठेतरी जाऊन सुगीचे दिवस तुमच्यासाठी उभे राहतात. अशी भरपूर उदाहरणं आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील. 5 रन्स. खूपच वेगवान चेंडू होता. रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर, रफ्तार मध्ये केलेला आहे फलंदाजाला गिरफ्तार. इंटरनॅशनल क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान चेंडू आपण पाहिला होता 161.3 च्या गतीने रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांच्या माध्यमातून आणि येथे लौकिक पुन्हा एकदा बघा गतीने बीट करतोय. गोलंदाजीची चांगली ट्रीट पेशकश करतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील खूपच चांगली वेगवान गोलंदाजी सुरू आहे आणि त्या वेगासमवेत चांगला टप्पा देखील आहे. लौकिक यांच्या माध्यमातून ओनली 5 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. टेनिस बॉल क्रिकेट अशीच वेगवान गोलंदाजी. जेव्हा आपण संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करतो ना, वेगवान गोलंदाजीच्या यादीमध्ये विजय पावले हे नाव फार आदराने घेतलं जातं. सांगली एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख आहे. इथे पंच काय सांगतायत नक्की, चला रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. यादीच्या चेंडूवरती नेमकं काय घडलंय ते पाहावं लागेल राकेश राऊत यांना. टेक्निकल रूम मध्ये आलेले आहेत थर्ड अंपायर. थोड्याच वेळामध्ये तो निर्णय पोहोचवला जाईल. तर ज्या रीतीने लौकिक गोलंदाजी करतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती आपण पाहिलं, असाच एक टेनिस बॉल खेळणारा क्रिकेटर विजय पावले, अर्थातच सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील वारणा नदीच्या काठावरती बसलेल्या मांगलेगावचा कोहिनूर आणि त्या खेळाडूने इट्स अ वाईड बॉल. खराब चेंडू. तर आपण वेगवान गोलंदाजीची चर्चा करत होतो. सुरुवात अशी होती ना विजय पावले यांची की 200 किलोमीटर बाईकने प्रवास करायचे, परंतु जेव्हा गत वर्षी ISPLचं ऑप्शन झालं तेव्हा 32 लाख आणि 50,000 अशी बोली लागली त्या खेळाडूवर. म्हणजे संयम, आक्रमकता आणि सातत्य आणि तुमचं चांगलं टॅलेंट आणि तुमचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतं याचं खूप चांगलं उदाहरण आहेत विजय पावले. आणि सध्या लौकिक आठवण करून देतात, कारण इतकी भन्नाट आणि इतकी वेगवान गोलंदाजी ते करतात या ओव्हरमध्ये. फलंदाजांकडे त्या गोलंदाजीची उत्तर नाही आहेत. 7 धावा आणि 1 विकेट. पुढचा बॉल येथे देखील पूर्णपणे जर आपण विचार केला, टिप स्वीपर कव्हर आणि डीप पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा तो प्रयत्न फ्लॉप ठरलेला आहे. या 2 षटकांमध्ये कसोटी क्रिकेटचं 100% दर्शन आपल्याला देण्यात आलेलं आहे. परेश यांनी तितकीशी वेगवान गोलंदाजी नाही केली, तिथे मात्र आपल्याला कटर बघायला मिळाले, परंतु लौकिक असा गोलंदाज आहे जो फक्त गतीवरती स्वार होऊन आणि येथे कट देखील जबरदस्त उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता एक शार्प कटर बघायला मिळाला. धावांचं बंद केलंय शटर. गोलंदाज हाताळतायत कटरवरती कटर. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 9 धावा झालेल्या आहेत आणि 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये बघा आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची ही निकड आपल्याला पाहायला मिळते. परेश आणि लौकिक या दोन्हीही गोलंदाजांनी पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ड, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल गोलंदाजी केलेली आहे. 2 यंगस्टर्स
आता तुम्हाला आठवत असेल अशाच पद्धतीने पवनसुत नवले देखील अडचणीमध्ये सापडला होता, परंतु तेथे दोन अनुभवी सितारे आले होते समोर. अर्थातच तुषार घरत आणि प्रणय घरत यांनी काय बॅटिंग केली होती. खूप सुंदर ती फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. तसंच काहीसं करावं लागेल मुख्य प्रांगणामध्ये. जन्मेश आणि हार्दिक या दोन्ही फलंदाजांना जर थोडेसे स्थिरावले, जी केतन राऊत यांच्या समवेत आम्ही चर्चा केली होती, सिंगल डबलचं जर व्हॅल्युएशन वाढवलं म्हणजे मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी सिंगल डबल प्राणवायू आहे, श्वास संजीवने, आणि त्या सिंगल डबल या ठिकाणी एक्झिक्यूट कराव्या लागतील. कारण मागील 2 षटकांमध्ये डॉट चेंडूंची संख्या जर आपण पाहिली तर आत्तापर्यंत बरोबर 3 असे चेंडू आहेत जिथे डॉट डॉट आणि डॉट. हा देखील चेंडू हवेमध्ये. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक झटका लागलेला आहे. आजच्या रजनीमध्ये सर्वाधिक गडी गारद करणारा गोलंदाज म्हणून परेश मात्र आता समोर येतोय. या आधीच्या मॅचमध्ये 6 गडी गारद केले होते आणि येथे देखील 7 चेंडूंमध्ये 2 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. बहारदार आणि असरदार गोलंदाजी होतं. जसं यंदाच्या IPL मध्ये भुवनेश्वर कुमार यांनी तब्बल 21 गडी गारद केलेले आहेत, अगदी तसा हा परेश आणि या संपूर्ण रजनीमध्ये प्रचंड प्रभावित करणारं प्रदर्शन ठरलंय. जरी आम्ही 42च धावा केल्या असतील तरी देखील आमच्याकडे गोलंदाजीचा तो युनिट आहे की आम्ही 43 धावा डिफेंड करू शकतोय. या इच्छाशक्तीने आणि आत्मविश्वासाने मैदानामध्ये उतरलेले आहेत. आणि गोलंदाजीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं ना मित्रांनो, तर चेंडूचा टप्पा खूपच कारगर बघायला मिळालाय. एक चांगल्या कंट्रोल सहित केलेली गोलंदाजी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलेले आहेत. यतीन पाटील. खूप चांगला कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. खासदार डॉक्टर हेमंत सावरा साहेब यांचा, ज्यांच्या नावाने ह्या स्पर्धेची ओळख आहे खासदार चषक 2026. अंबटगोड क्रीडांगण पास्तळमध्ये सुरू असलेली अविरतपणे सदोदितपणे अखंडपणे ही 5वी रजनी. उद्या मात्र ऑल इंडिया आयकॉन यांचा पदस्पर्श होणार आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील अनेक रथी, महारथी आणि अजातशत्रू राजे येणार आहेत या अंबटगोड क्रीडांगणावर. पुन्हा एकदा परेश सुसज्ज होतात षटकातील पुढील चेंडू घेऊन. खूप सुंदर गोलंदाजी आहे. आपल्या बोटांमधील किमिया, आपल्या बोटांमधील जादू, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग कटर जणू काही आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये जोखडून ठेवलेलं आहे परेश या गोलंदाजाने. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. एखादा सराईत गुन्हेगार समोर आल्यानंतर ज्या पद्धतीने 3rd डिग्री दिली जाते ना गुन्हेगारांना, तशाच पद्धतीने ते मात्र फलंदाजांना वेठीस धरलाय. पुन्हा एकदा सुरेख सुरेख गोलंदाजी. 9 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च करून 2 विकेट्स हे प्रदर्शन राहिलेलं आहे. जगाच्या रंगमंचावरती असेच वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर देखील टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि ते प्रदर्शन मैदानामध्ये सुरू आहे परेशचं. प्रतिस्पर्धी संघाला नाकी 9 आणून सोडलंय. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक. 34 धावांचं हे टार्गेट. सरते शेवटी एक वाईट चेंडू आलाय. धावा कुठूनही येवोत, कशाही येवोत, त्या येणं महत्वाचं आहे. दुहेरीमध्ये प्रवेश झालाय. 1/0 10 धावा परिपूर्ण. अजूनही 33 धावा करायच्या आहेत. बघा काही चेंडू गरकन वाढलाय, परंतु अतिरिक्त टर्नमुळे तो वाईट बॉल चेंडूच्या रेंजपर्यंत पोहोचले फलंदाज आणि त्यानंतर ऑन ड्राईव्ह खेळलेले आहेत. अतिशय संथ गतीने, शीतलतेने या धावा येत आहेत. गोलंदाजीचा उच्च श्रेणीय दर्जा, चारो खाने चित. गोलंदाजीची सुरू आहे सर्वश्रेष्ठ रेत. 4 मुंडे चित केलंय फलंदाजांना. 20 चेंडू शिल्लक आहेत. 32ची आवश्यकता. आणि हलकसं फंबलिंग त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा, 2 विकेट्स. पुन्हा एकदा डॉट चेंडू हाताळला गेलाय. काय चुकी होते फलंदाजांकडून ते देखील आपण परीक्षण करूयात. कारण लेग कटर समवेत अगदीच खडेखडेच खेळतात. चेंडूच्या रेंजपर्यंत पोहोचण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे आणि त्या कारणास्तव हे निर्धाव चेंडू वारंवार आपण पाहतोय.
कदाचित परेशच्या विरोधामध्ये स्विच हिटचा अटेम्प्ट जर झाला असता तर फलंदाज सक्सेसफुल देखील होऊ शकले असतं. वन्स अगेन वन मोर डॉट. मी एक चित्रपट पाहिला होता. सध्या सामन्याचं समीकरण आहे 18 चेंडू शिल्लक आणि 32 धावांची आवश्यकता एकविरा स्पोर्ट्स मुरबे या टीमला. आणि त्या चित्रपटाचं नाव होतं दामिनी. सनी देओल सांगतो की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आणि परेश सांगतोय डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट. फलंदाजाचा प्रत्येक फ्लॉप होतोय शॉट. काही गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय. 2 षटकांच्या ह्या स्पेलमध्ये एक मॅच विनिंग परफॉर्मन्स प्रस्तुत केलं परेश यांनी. बघा केवळ 6 धावा खर्च आणि 2 विकेट्स 12 चेंडूंमध्ये. ग्रेट बॉलिंग परेश. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 18. धावा करायच्या आहेत 32. सामना होता कुठे, येऊन पोचलाय कुठे. 36 मध्ये 43 करायच्या होत्या, आता मात्र 18 मध्ये 32 करायच्या आहेत. डॉट चेंडूंची संख्या तुम्ही बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि जर हे 7 डॉट चेंडू आले नसते, ते 7 सिंगल जरी आले असते तरी देखील रिक्वायर्ड रन रेट कमी असला असता. म्हणून सिंगल डबलचं जे महत्व आहे ना ते फार अनन्यसाधारण आहे. बघा तुम्हाला प्रत्येक डॉट चेंडू दाखवला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंच अभि तांडेल यांच्या माध्यमातून. पूर्णपणे जणू काही बॉलिंग पिच प्रमाणे ही खेळपट्टी प्रत्येक संघाकरिता उपयुक्त ठरले. जास्तीत जास्त गोलंदाज यशस्वी ठरतात अंबटगोड क्रीडांगणावर. हेच दृश्य आपण पाहत आलेलो आहोत, जिथे 30 धावा, 24 धावा, 28 धावा देखील डिफेंड. आता ह्या सत्रामधील हा बहुतेक 7वा ते 8वा निर्धाव चेंडू आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर इथून 31 धावा करायच्यात आणि 31 वजा 8 जर तुम्ही केला तर केवळ 23च धावा राहिल्या असत्या. हा फरक आहे. केवळ जर तुम्ही मोठे फटके खेळण्यासाठीच प्रयत्न करणार तर यश मिळणं कठीणच आहे. या मैदानाचं नाव आंबटगोड का आहे हा देखील एक यक्ष प्रश्नच आहे. कारण जेव्हा या मैदानाची उभारणी करण्यात आली, जे ह्या मैदानाचे मुकुटमणी आहेत, शिरोमणी आहेत, त्यांना हे मैदान क्रिकेटकरिता उपलब्ध करण्याकरिता भरपूर आंबट आणि गोड असे अनुभव आले होते. म्हणून या मैदानाचं नाव आंबटगोड ठेवण्यात आलं. आणि जेव्हा या मैदानावरती सामने सुरू झाले तेव्हा मात्र प्रत्येक संघाने ते अनुभव देखील घेतलेले आहेत. यावेळेला ऑन वाईड स्लॉंग ऑफ झोन मध्ये शांततेला भंग करणारा फटका आलाय. भरपूर काळानंतर मिठी जबान, ठंडा दिमाग, नरम दिल, बल्लेबाज हार्दिक के पास है स्किल, किया है गेंदबाज को किल और इस स्ट्रोक के लिए इंस्टाग्राम पे बनेगी रील. गुड शॉट. खूप चांगला फटका मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑफला चिरणारा, फाडणारा, टोपल्यातला मासा ताजा 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 ताजा. आणि हा दर्जेदार फटका खेचतोय मुरबे गावचा राजा, महाराजा मिस्टर हार्दिक. परंतु कमबॅक तुम्ही पाहू शकतायत. एका क्विकर वनने केलेला आहे लौकिक या गोलंदाजाने. 19 रन्स, 19 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं तर समीकरण गुंतागुंतीचं बनत चाललेलं आहे. येणारे चेंडू आणि धावांची तफावत जर आपण पाहिली तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावा अजूनही करायच्या आहेत. 14 चेंडू 24 धावा सुपर 8 मध्ये पोहोचण्याकरिता. या फटक्याचं कौतुक करावं लागेल. ओहो हो, हे काय घडलं. येस येस, नो नो, हा हा, ना ना, तू मैं कोलॅबरेशनचा प्रचंड अभाव. येस, नो अँड वेट या 3 शब्दांचा हवा तसा प्रॉपर उच्चार झाला नाही. आणि धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी पॅव्हेलियनच्या दिशेने परतू लागलेले आहेत. 13-23चं समीकरण तयार झालंय. हार्दिक ज्याने एक खूप चांगला फटका खेचला होता, रिक्वायर्ड रन रेटला कमी केलं होतं, सिंगल कंप्लीट झाले होते, त्यानंतर मात्र कोऑर्डिनेशनमध्ये प्रचंड अभाव आणि क्षेत्ररक्षकाने सोडला आपला प्रभाव. अभि तांडेल त्या ठिकाणी इशारा करत असताना की इथून मात्र हार्दिक
हार्दिक मेरची प्राइजलेस विकेट प्राप्त. 13 चेंडू 23 धावा. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लॉर्ड्सच्या मैदानाला आपण पाहतो. त्या मैदानावरती जो फलंदाज शतक ठोकतो त्याचं नाव मात्र अक्षरशः कोरून ठेवलं जातं. डगआउटमध्ये अगदी तशाच पद्धतीने हे आंबडगोड जे क्रीडांगण आहे तेथे गोलंदाजांसाठी प्रचंड वाव आहे. शेवटचा बॉल घेऊन लौकिक. वाह, येथे देखील विकेट आलेले आहे. क्रिकेट WW विकेट मिळालंय, विकेटचं तिकीट. सुरेख गोलंदाजी झाली. लौकिक आणि परेश या दोन्हीही गोलंदाजांच्या माध्यमातून आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तब्बल 23 धावांची आवश्यकता. एकविरा स्पोर्ट्स मुरबे या टीम समोर. वेग तर होताच, परंतु वेगासमवेत चांगले कट होणारे बॉल. ब्रेट लेनची थोडीफार आठवण यावी. 76 कसोटी सामन्यांमध्ये 310 विकेट्स उगाचच घेतले नाही. वेग देखील होता आणि वेगासमवेत चेंडूला चांगल्या पद्धतीने कट देखील करू शकत होते. लौकिकने देखील तेच केले आपल्या संघाकरिता. आता 12 चेंडू आणि 23 धावा असं इक्वेशन आपण पाहतोय. क्रिकेट आणि क्रिकेट. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा खेळ मात्र आज भारतीयांचा जीव की प्राण बनलेला आहे. खूप सुंदर असं आयोजन नियोजन. खासदार चषक 2026 या स्पर्धेचं क्रिकेटचा नेत्रदीपक, दैदिप्यमान, आरसपाणी, लावण्यखणी, अभिजात, सौंदर्य संपन्न सोहळा याची देहा याची डोळा च्या स्पर्धेमध्ये कमाल आहे. धमाल. तारे आहेत, सितारे आहेत, धडाका आणि मनोरंजनाचा धूम धडाका देखील अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. 5व्या रजनीमध्ये 12 बॉल शिल्लक आहेत. 23 धावा करायच्या आहेत. एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीमला. बॉलर तयार. चिराग गोलंदाजी मार्कवर. 17 नंबरची जर्सी परिधान करून अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स यांची थोडीशी झलक यावी ही जर्सी पाहून, कारण बरोबर 17 फेब्रुवारी 1984 मध्ये त्या महान खेळाडूचा जन्म झाला होता. इथे 12 मध्ये 23 करायच्यात. इथे डाव्या हाताचा फलंदाज आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एका क्षणाला असं वाटलं की बहुधा हा षटकार होणार, परंतु नाही. खूप चांगला झेल परिपूर्ण केलेला आहे. कनकच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाचे सनक वाढवलेले आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षमध्ये बघा किती सुंदर झेल टिपलेला आहे. खूप चांगलं जज केलं. मानवी डोळ्यांची क्षमता जर आपण पाहिली तर 576 मेगापिक्सल आहे आणि त्या नजरेचा हा प्रभावी वापर. कनक बघा अगदीच सीमारेषे समीप तैनात होते आणि अतिशय विस्मयकारक असा हा झेल त्यांनी परिपूर्ण केलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन, समय सूचकता, सावध, साक्षपी, दक्ष, जागरूक. कनक चांगलं क्षेत्ररक्षण. 5वा झटका लागलाय एकविरा स्पोर्ट्स मुरबे या टीमला. तब्बल 23 धावांची आवश्यकता 11 चेंडूंमध्ये. आयुष आणि हार्दिक अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. मिडल ऑर्डरवरती या जबाबदारी येऊन ठेपलेली आहे या सामन्याला सावरण्याची. परेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या. प्रतिस्पर्धी संघावरती पूर्णपणे दडपण आणलं. त्यानंतर 7 मिळाली लौकिक यांची. ते देखील विकेट टेकर ठरले आणि बघता बघता हा सामना मात्र आता आपल्या बाजूने झुकवण्यास सुरुवात केलंय. ओ हो, क्रिकेटचं मादक अनुवादक सौंदर्य दर्शवणारा आणि सामन्यामधील हवा पुन्हा एकदा टाईट अँड ब्राईट करणारा हा फटका. या आपण पाहूयात ऍक्शन रिप्ले, जिथे एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीमच्या माध्यमातून एक निर्णायक स्वरूपाचा षटकार आयुषच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटक्याची निवड केलंय. ऍब्सोल्युटली ग्रेट शॉट. हे आहे ऍक्शन रिप्ले. शॉट ऑन पोल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. गोलंदाजाची बत्ती गुल करणारा हा षटकार.
मिळाला रोम आणि आयुषने ठोकलेले आहे धावांचे धोम. गोलंदाजाला केलाय सामसोम. ग्रेट शॉट. मिळाला मौका आणि केलाय गोलंदाजा समवेत गोलीगत धोका. मिल गया मौका और ठोक दिया छक्का. 10 आणि 17चं समीकरण बनलंय. शेफीला मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हे एक्झिक्युशन सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण, परंतु काय कसोशीने, काय शिताफीने, क्रिवी शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने आणि चांगल्या गेम अवेअरनेस सहित धावांचा मात्र सडा पडलेला आहे. हे तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. 5 गडी झटपट गारद झाले होते, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेट हा किती अनिश्चिततेचा खेळ आहे ते दर्शवणारा चित्र समोर आलंय. एक षटकार आणि त्यानंतर मात्र 4 धावा पळून परिपूर्ण केलेल्या आहेत. आयुष आणि जयेशच्या जोडीने आता चेंडू शिल्लक आहेत 9. धावा करायच्या आहेत 13. जबरदस्त फलंदाजी आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नऊ चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच. आयुषने केलेल्या ज्या 10 धावा आहेत त्या 10 धावांनी मात्र पूर्णपणे सामन्याला कलाटणी मिळवून दिलेल्या. शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सजवलेला हा फटका. तेथे देखील थोडीशी हलचल आणि खळबळ निर्माण झाली या मॅच मध्ये. त्या षटकारानंतर चेंडू शिल्लक आहेत 8. धावा करायच्या आहेत 12. कोणत्या संघाची लागणार आहे वाट, कुणासाठी उजाडणार आहे सोनेरी पहाट. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू 12 धावा, 12 धावा 8 चेंडू. मिडल ऑर्डर काय करू शकतो एकविरा स्पोर्ट्स मोरबेट टीमचा त्या मॅच मध्ये दाखवलंय. बॅटच्या एज वरती ब्रश होणारा बॉल. शॉर्ट फाईन लेग मध्ये पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. थोडासा खुशाल चेंडूपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने, परंतु जास्त धावा त्या ठिकाणी खर्च केला जाणार नाहीये. सिंगलच येणार. चित्त थरारक, चित्त वेधक, रोचक, रोमांचक, रोमहर्षक, हृदयाची स्पंदन, हृदयाचे ठोके वाढविणारा सामना. आयुषने 3 चेंडूत 11 धावा केल्या आणि परिपूर्ण स्वरूपामध्ये एकविरा स्पोर्ट्स मुरबेट टीमला या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय. इथे मात्र फटका फसलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं दिनेशांच्या माध्यमातून. 32 धावा आहेत फलकावरती. 6 गडी गारद. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा करायच्या आहेत 11. पूर्णपणे हा सामना सध्या तरी समांतर अशा अवस्थेमध्ये आहे. ही विकेट तुम्हाला दाखवली जाते, परंतु भरपूर असे सामने मी पाहिले आहेत जिथे 6 चेंडूंमध्ये 36 धावा देखील झालेल्या आहेत. आवश्यकता असताना बरोबर 19 डिसेंबर 2024 मध्ये किस्सा घडला होता आमदार चषक कुरंजे धोडीपाडाच्या मैदानामध्ये. आणि अनिकेत हरबटे यांनी मात्र 6-36 असं समीकरण असताना 6च्या 6 चेंडूंना सीमारेषा बाहेर पाठवलं होतं. ते 6 मध्ये 11 करायचे आहेत. दुनियेमध्ये 2 गोष्टी सुप्रसिद्ध आहेत. दुनियेमध्ये 2 गोष्टी सुप्रसिद्ध आहेत. एक म्हणजे कोरोनाची महामारी आणि दुसरी म्हणजे शेवटच्या षटकातील हाणामारी. येथे फक्त फलंदाज विचार करणार आहे चांगले आणि मोठे फटके खेळण्याचा. 6 बॉल शेष आहेत. 11 धावांची आवश्यकता. न खचता, न डगमगता, न हार मानता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबाला सुद्धा हार मानावी लागते. जर चांगले प्रयत्न झाले फलंदाजांचे तर हा सामना जरूर बनू शकतोय. जयेश एका बाजूने, दुसऱ्या बाजूने अक्षय. आज हिरो बनण्याची संधी आहे. या आंबटगोड क्रीडांगणामध्ये इतिहास रचण्याची सुवर्ण संधी या दोन्हीही फलंदाजांसमोर. उत्सुकतेचं काहुल, कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारा हा उत्कंठावर्धक सामना, जिथे प्रत्येक सेकंदा गणिक हृदयाची मात्र धडधड वाढू लागलेली आहे. नक्की कोण जिंकणार? अभी नाही तो कभी नाही. या सामन्यामध्ये जिंकलो तर सुपर 8 मध्ये आपण जाऊ शकतोय.
या गोष्टीचं कुठे ना कुठे भान ठेवावं लागेल फलंदाजांना. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती निमिष. पहिल्या चेंडूवरती वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पल्लीकडे. काय जबरदस्त फटका खेळलेत. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरू शकतोय ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरतीच विजयाची चाहूल घेऊन येणारा एक अफलातून फटका. क्या बात आहे. जयेशच्या बॅट मधून मात्र खऱ्या अर्थाने बघा हे तत्काळ पुन्हावर रावलोकन जेथे इन टू दी आर्क अँड आउट ऑफ दी पार्क. आपला मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि माझ्या समोर जर शॉर्ट ऑफ लेंथ आला तर चेंडूला मारेन मी ढगात. जबरदस्त फटका आणि निर्णायक देखील, कारण या 6 धावांनंतर आता 5 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण तयार झालेलं आहे. जयेश ना कद बड़ा ना पद बड़ा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. खुलवर टप्प्याचा बॉल इथून मात्र आपण पाहू शकतो वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेला आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये जास्त धावा झाल्या नाही, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये परिपूर्ण स्वरूपामध्ये सामन्याची दशा दिशा आणि परिभाषा बदलून गेलेली आहे. अत्यंत हाय व्होल्टेज असा सामना आहे. चित्त थरारक, चित्त वेदक, रोचक, रोमांचक, रोमहर्षक, धडधड 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 पूर्णपणे वाढलेले आहे. 4 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेस आहे आणि म्हणून 4 धावा कराव्याच लागतील. ही प्लेइंग कंडिशन आहे. इथे योग्य वेळेवरती योग्य पद्धतीने हाताळलेला बॉल निमिषच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ते कंट्रोल दाखवलं निमिषांनी. प्रॉपर पद्धतीने गुडलेन स्पॉट वरून हलकासा नॅचरल बाउन्स घेत असताना यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावणारा बॉल आणि दुसऱ्या बाजूने धावचीतची बनलेली संधी. चेंडू शिल्लक आहे 3, धावा करायच्या आहे 4. जबरदस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काळ बदलते, वेळ बदलतोय, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची आणि हा सामना जिंकवण्याची धमक प्रत्येक खेळाडूने ठेवलीच पाहिजे. आयुष्यामध्ये तुम्हाला लाखो करोडो व्यक्तींचा जरी विरोध असला तरी देखील यशस्वी तोच होतो ज्याच्या मनगटामध्ये जिंकण्याची धमक असते आणि ती दोन्हीही संघांना दाखवायचे. 3 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता, पैसा वसूल मॅच. निमिष पुन्हा एकदा सुसज्ज झालेले आहेत. समोर मात्र जयेश आहे. हा देखील चेंडू खूपच चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आला. केवळ 1 धाव मिळणार. प्रत्येक चेंडू गणिक. जबरदस्त उत्कंठा या सामन्यामध्ये वाढू लागलेले आहे. काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से, कश्मकश मुकाबला. जिस तरीके से 2 बड़ी फिल्में बॉक्स ऑफिस पर टकराती है उसी तरह मुकाबला कड़ा भी, बड़ा भी और तगड़ा भी. चेंडू शिल्लक आहे 2, धावा करायच्या आहेत 3. थ्रिलर थरारक लढत आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज साखर झोप घेणार नाही, संघर्षाचं मैदान सोडणार नाही हा निश्चय करून पेटून उठण्याची वेळ दोन्ही संघांसमोर आली. निमिषने काय प्रेशरला सोक केलंय शेवटच्या या षटकामध्ये, तर दुसऱ्या बाजूने आता स्ट्राईक प्रेमकडे आले.
ज्याला हिम्मत त्यालाच किंमत या मॅच मध्ये. इथे पंचांचा निर्णय आपण पाहूयात नक्की काय येतोय. आणि रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून वाईड चेंडूकरिता राकेश राऊत यांच्या माध्यमातून आपण पाहूयात ॲज अ थर्ड अंपायर टेक्निकल रूममध्ये हा चेंडू वाईड आहे किंवा नाही याचं निरीक्षण परीक्षण तर्क वितर्क सुरू झालेले आहेत. खूपच क्रुशल मोमेंट आहे या मॅचमध्ये. पाहूयात थर्ड अंपायर नक्की काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवित आहेत. ऑन फील्ड डिसिजन मात्र लिगल बॉल होता आणि त्याला आक्षेप घेतलेला आहे, ऑब्जेक्ट केलेला आहे फलंदाजांनी. थोडाफार वेळ तर घेतला जाईल कारण फारच निर्णायक असा क्षण आहे, अगदी नाजूक क्षण आहे या सामन्याचा. हा जो निर्णय येणारा त्याने या सामन्याची दशा दिशा परिभाषा बदलून जाणारा जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल. आणि ह्या लीगल बॉल नंतर थोडंसं दडपण फलंदाजी करणाऱ्या संघावरती जरूर जाणार आहे. परंतु क्रिकेटने कितीतरी उलटफेर आपल्याला दाखवलेले आहेत. एक चेंडू 5 धावा, एक चेंडू 6 धावा असे सामने दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, जावेद मियाद सारख्या फलंदाजांनी जिंकून दाखवले. ते चेंडू शिल्लक आहे, 1 धावा करायचा आहे, 3. जर 2 धावा आल्या तर मात्र आपण जिंकू शकणार नाही कारण कंपल्सरी चेस आहे, हे लक्षात असू द्या. हा फटका तर फसलाय. बघूया अगदी निर्जन स्थळी पहिली धाव परिपूर्ण होते, दुसरी धाव देखील कंप्लीट. आणि येथून म्हणतात ना की लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेचं महत्व किती मोठं आहे ते दर्शवणारी लढत होती. ग्रेट मॅच. सुपर 8 मध्ये क्वालिफाय. कॉंग्रॅच्युलेशन्स तेज ऊर्जा पास्तळ नरपड. थँक्यू. अभिनंदन टीम तेज ऊर्जा पास्तळ नरपड. टीम मुरबेला विनंती, आपण आयोजक टीमशी भेटून घ्या. मुरबे टीम ऑर्गनायझर टीमशी आपण भेटून घ्या आणि या मॅचचा सामनावीर आमच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा परेश. 2 ओव्हर 6 रन 2 विकेट. मागच्या मॅच मध्ये देखील परेश 6 गडी गारद केले होते आणि या मॅच मध्ये देखील परेश बॅक टू बॅक दोन्ही मॅचला मॅन ऑफ द मॅच देत आपल्याला पाहायला मिळतोय. संजीवजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. लगातार दोन्ही मॅचमध्ये परेश, ॲक्च्युली परेश महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि महाराष्ट्र पोलीसची सेवा देखील, आपल्या भारतीय जनताची सेवा देखील करतात आणि क्रिकेटही तेवढा चांगला खेळतात. सल्यूट आहे महाराष्ट्र पोलीसला. आणि परेश काय गोलंदाजी आहे.